भन्नाट चवीची अशी ही भाजी, अगदी ज्यांना आवडत नाही तेही मागून मागून खातील अशी ही मस्त अशी भाजी. आता हिचा कलर तरी बघा, अगदी हिरवागार जशाचा तसा हा कलर राहिलेला आहे आणि चवीला म्हणशीला तर अगदी एक नंबरच चवीची आहे. तर ही भाजी आहे कांद्याच्या पातीची. आता ही कांद्याची पातीची भाजी कशी केली तर अर्धा तास आधी तुरीची डाळ भिजत घातलेली होती. कांद्याच्या पातीची ही भाजी आहे. आता तर ती भाजी करण्यासाठी आपण ज्या वेळेला कांद्याची भाजी नीट करतो ती चांगली नीट करून घ्यायची आणि जी कोवळा कांदा असतो तोही त्या भाजीत चिरून टाकायचा. खरी चव तर ह्या कोवळ्या कांद्याचीच असते, त्यामुळेच भाजी ही एक नंबर होते. तर ही भाजी चांगली कांद्यासकट चिरून घ्यायची आणि चिरून झाली की मग धुवून घ्यायची. आता ही धुतलेली भाजी चांगली निथळून घ्यायची. आता ही भाजी करण्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवायची. त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घालायचं. हे तेल चांगलं तापलं की एकदम बारीक चिरलेली मिरची त्यात घालायची. ही मिरची भाजत आली जराशी की मग बारीक चिरलेला लसूण घालायचा. आता इथं लसूण जरासा ठेचून घातला तरीही चालेल. आता त्यानंतर हे दोन्ही भाजलं की मग त्यात जिरं घालायचं आणि जिरंही भाजलं की मग हळद घालायची. हे चांगलं सगळं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी निथळत ठेवलेली कांद्याची भाजी होती की ज्याच्यात आपण कोवळा कांदाही घातलेला होता, ती सगळी भाजी नितळलेली ह्यात घालायची आणि नंतर हे सगळं परतून घ्यायचं. आता ही भाजी परतताना मात्र गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची. सगळी भाजी परतली की मग नंतर त्याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं. आता ते ताट का झाकून ठेवायचं, कारण ही भाजी आतल्या आत स्वतःचं पाणी सोडते. आता हे ताट काढल्यानंतर ह्या भाजीनं बघा स्वतःचं पाणी सोडलेलं आहे. तर त्याच्यातच आपण जी भिजवलेली डाळ होती तीही त्यात घालायची आणि आपल्या चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं. हे मीठ घातल्यानंतर आणखीन ह्या भाजीला पाणी सुटलेलं असते. आता ते पूर्ण सगळं भाजी हलवून घ्यायची आणि नंतर आता बघू शकताय तुम्ही ह्या भाजीला पाणी किती सुटलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे झाकण लावून ठेवायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं. आता इथून पुढं मात्र ही भाजी सगळी मंद गॅसवर शिजवायची. म्हणजे मग भाजी चांगली पाणीही सुटतं त्या भाजीला आणि आतल्यात स्वतःचं पाणी सोडल्यामुळे ती भाजीही शिजली जाते. 2-2 मिनिटानं त्या भाजीवरचं झाकण काढायचं आणि ती भाजी सतत परतत राहायची, नाहीतर मग खाली लागण्याचीही शक्यता असते. आता ह्या भाजीचं पाणी थोडंसं आटल्यानंतर त्यात 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि पुन्हा ही भाजी सगळी हलवून घ्यायची. आता इथं काय करायचं, आपण जे ताटावर पाणी टाकलेलं होतं तेही त्या भाजीत घालायचं. ते पाणीही गरमच असतं आणि पुन्हा ही भाजी सगळी एकत्र करून घ्यायची. इथून पुढे आता ह्या भाजीला झाकण लावायचं नाही, ही भाजी तशीच शिजवून घ्यायची. आता इथं बघू शकता ह्या भाजीतलं पूर्ण पाणी आटत आलेलं आहे. तर ह्या भाजीतलं आता सगळं पाणी आटलं की मग आपली ही भाजी तयारच झाली म्हणून समजायची. आता इथं बघू शकताय तुम्ही सगळं पाणी ह्या भाजीतलं आटलेलं आहे आणि इथं तयार आहे आपली अगदी कोवळ्या कांद्यासकट कांद्याच्या पातीची भाजी. एकदा नक्की करून बघा, एक नंबर चवीची होते.